संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. देवाची प्राप्ती होणं हा साध्य स्वरूप लाभ आहे. आणि ज्या साधनाने निश्चित देवाची प्राप्ती होते ते साधन मिळणं ही लाभ आहे. त्याला साधनात्मक लाभ म्हणतात. व्यवहाराच्या मान्यतेनुसार कशाला लाभ मानला जातो? कशाला? त्या लग्नामध्ये ते अलीकडे तर नवीनच फट करून निघाले शालीचे प्रकार. याला कोणत्या नालायकाने काढले काय माहिती. कशाच्याच कामात येत नाही महाराज, कशाच्याच कामात येत नाही. ते जरी त्याच्या खांद्यावर टाकलं तरी त्याला काय वाटतं? लाभ झाला, पिल्लू झालं, लाभ झाला. कारण तेच याला बाहेर काढतं ना. तो लाभ. नोकरी लागली, लाभ झाला. पैसे मिळाले, धान्याला थोडा भाव जास्त मिळाला, लाभ झाला. हे लाभाचे वास्तव स्वरूप नाही महाराज. व्यवहाराच्या मान्यतेनुसार त्याला लाभ म्हटला जात असेल, पण परमार्थाच्या चष्म्यातून पाहिलं तर हे कुठलेही लाभ नाही. कारण लाभाची लक्षणं त्याच्या ठिकाणी बसत नाहीत. त्यांच्या गळ्यात माळा आहेत, संताशी संबद्ध जे आहेत, नारायणगडाशी ज्यांचा दूर जुळलेला आहे, त्यांनी तरी व्यवहाराच्या मान्यतेला झिरो किंमत देऊन संतांच्या मान्यतेला महत्त्व द्यावं. आपण फार मोठ्यांच्या आश्रयाला आलेलो आहे. संतांच्या मान्यता आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. नुसती संतांची वाङ्मय पाठ करून काही उपयोग नाही, त्या वाङ्मयावर व्याख्यान करून काही उपयोग नाहीये. त्यांची मान्यता आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. महाराज वाईट वाटतं, दुर्दैव आहे. काय संत लिहितात आणि काय आम्ही करतोय, काय आमची मान्यता. काय फरक आहे ओ बिना माळकऱ्यात आणि आपल्यामध्ये? सांगा ना. फरक आहे किंवा त्याच्या गळ्यात माळ नाही, तुमच्या गळ्यात काय आहे? माळ आहे. ते तुम्ही अंडे खात नाही, ते अंडे खात असेल, एवढाच फरक आहे ना. सत्कार केल्यावर त्याला आनंद होतो, तुम्हाला वाईट वाटतं. तुम्हालाही आनंद होतो, तुम्हालाही पैसा मिळावा वाटतो, त्यालाही पैसा मिळावा वाटतो. मान्यतेत काय फरक आहे सांगा ना. कीर्तनकार असला काय आणि कसाही असला काय, मान्यताच जर आमच्या संतांच्या तयार झाल्या नाही तर पुढं काय होईल हे तुकोबाऱ्यांना भगवंताला माहीत. पण संतांना मिळालेली फलं आम्हाला मिळावी असं वाटत असेल तर संतांच्या मान्यता ह्या आमच्या मान्यता बनणं गरजेचं आहे. धंदा नुसता तो करून काय उपयोग होतो? धंदा महत्वाचा नाही, उद्देश महत्वाचा आहे. धंदा महत्वाचा आहे. महाराज आपल्या संत मालिकेत असं एक नाव आहे, संत मालिकेत असं एक नाव आहे की ज्यांचा धंदा मांस विक्रीचा आहे. आलं असेल लक्षात तुमच्या? सज्जन कसाई विकू लागे मांस. धंदा मांस विक्रीचा आहे आणि त्याला मांस विकायला मदत ह्यो माळकऱ्याचा बाबा तिथं मांस विकू लागत होता. ते दुकानावर बसले चिंतन करायचे देवाचं. आणि मग गिराईकाला यांचं लक्ष नसायचं. त्यांनी अर्धा किलोचे पैसे द्यायचे आणि द्या किलो म्हणायचे. त्यांनी किलो मागितलं की यांनी किलोचं माप टाकायचं, पण ते माप अर्धाच किलोचं होतं. ह्यो काम ह्यो करीत होता तिथं बसून विटेवरचा. सज्जन कसाया विकू लागे मांस. आम्ही कीर्तन करतोय, कीर्तन रोज 2-2, 3-3. कोण गॅरंटी देणार आहे? कोण सांगणार ते त्याला आवडतं की नाही? का उद्देश तो दुकान चालवत होता, पण त्याचा उद्देश भगवत चिंतना, भगवत सेवेचा होता. त्यामुळं धंदा महत्वाचा नाही, उद्देश महत्वाचा आहे तुमच्या.
तेव्हा लाभाचं स्वरूप, साधनात्मक लाभाचं स्वरूप तुकोबारे सांगतात, घडोघडी चिंतनाची जोडी हाची लाभ. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. त्याचा अन्वय असा आहे की घडोघडी चिंतनाची जोडी, म्हणून अखंड हरिनाम. आपल्या पत्रिकेवर आपल्या पूर्वजांनी ज्यांनी ही सुरुवात केली त्यावेळेला महाराज अखंड हरिनाम पूर्वी होतं, चालायचं. 7 दिवस गावातले लोक असं मंदिरामध्ये सारखं देवाचं भजन करायचं. मग शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व्हायचे, भंडारा व्हायचा, हे व्हायचं. अखंड चिंतन महत्त्वाचं आहे. तर सप्ताहात 7च दिवस असतं, आपल्या जीवनामध्ये मरेपर्यंत असावं, अखंड असावं. अनन्यास चिंतयन्तो माय ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताचं चिंतन, महाराज नामस्मरण. जो स्वतःचा शत्रू नाही, ज्याला स्वतःची दया येते, महाराज त्यांनी असा दिवस जाऊ देऊ नये की ज्या दिवशी भगवंताचं नामचिंतन नाही केलं. नियम करावा, नियम करावा. दररोज एवढं चिंतन झालं पाहिजे. पण चिंतनाला काय ते बसूनच करावं लागतं आणि उत्तरेकडेच थोबाड करावं लागतं असं काही नाही. सकाळीच केलं पाहिजे असंही नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुकोबारे सांगतात, देवा लाभाचं, साधनात्मक लाभाचं हे स्वरूप आहे की अखंड चिंतन, घडोघडी चिंतनाची जोडी, घडोघड चिंतनाची प्राप्ती होणं. पण तुकोबाऱ्यांचं सांगणं असतं महाराज. तुकोबाऱ्यांचं सांगणं साधारण कधीच नसतं, असाधारण अशा प्रकारचं असतं. हा लाभ नाही म्हटलेलं, हाची. हाची हा चकार फार मोकार असतो, बाकीच्याला बेकार करून टाकतो. असं सांगतात ते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचे परिचयाचे लोक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं, साहेब हे झालंच पाहिजे, हे काम झालंच पाहिजे. नेहमीचा संबंध होता. अहो ते म्हणे झालं पाहिजे असं म्हणा ना, एवढा चवर तुमचा का जोर आहे? झालं पाहिजे असं, आम्ही बी झालं पाहिजे असं म्हणतो ना, च कशाला लावता? ते म्हणे च महत्वाचं आहे, तुमच्या आडनावातून च काढा, खाली काय राहत आहे बघा. वाहन च च तुकोबारांचे बहुतेक अशा प्रकारचे सिद्धांत आहेत, च लावू नयेच. तेव्हा लाभाचं हे स्वरूप आहे चिंतन. चिंतन, देवाचं चिंतन होत असेल तर लाभ आहे महाराज. देहाच्या चिंतना वाचून जेही आपण करतो वाटोळे वाटोळ, दुसऱ्याचं नाही, स्वतःच आहे, स्वतःचं. देवाला विसरणं ही हानी आहे आणि देवाला आठवणं हा लाभ आहे, लाभ. विसरले तया थोर झाले हानी, विसरले तया थोर झाले हानी, विसरले तया थोर झाले हानी, विसरले तया थोर झाले हानी. वसतीला खाणे चौऱ्याऐंशीचा, वसतीला खाणे चौऱ्याऐंशीचा, वसतीला खाणे चौऱ्याऐंशीचा. विसरली तया थोर झाले हानी. देवाला विसरले, मग करोडो रुपये कमावले काय? पंतप्रधान पदासारख्या पदावर जाऊन बसले काय? कलेनं सगळ्या जगाला अशा प्रकारचं आपल्याकडं आकर्षित केलं काय? नुसती हानी आहे, नुसती हानी. असं कुठंच तुम्हाला वाक्य सापडणार नाही की ज्याने करोड रुपये कमावले त्याला मरणाचं दुःख होत नाही. आहे आहे कुठं वाचलं तुम्ही? भागवतात, वेदात, गाथ्यात कुठंच नाही महाराज. उलट ज्याच्याकडं काहीच नाही, एक भिकारी पुण्याहून रेल्वेत चढला, पुढं एक स्टेशन गेल्यावर त्याला कळालं की ही कोल्हापूरकडलं. अरे म्हणलं ही कोल्हापूरकडे चालली का? हां, तुम्हाला कुठं जायचं होतं? मला मुंबईला जायचं होतं म्हणे. वडायची सगळ्या वडायची का? उतरा इथं खाली. म्हणलं जाऊ द्या, का मुंबईला जाऊन तरी काय माग, मी भिकच मागणार आहे, कोल्हापूरला मागन. फरक काय, फरक काय? तसं ज्याच्याजवळ काहीच नसतं
त्याला आलं मरण तर एवढं दुःख नसेल होतं. काय इथं काय पुन्हा जन्म मिळणारच आहे. लय ज्याने गबाळ कमवलेलं आहे महाराज त्याचं कसंच होत असेल. मला तर कसं तरीच वाटतं त्याचं कसंच होत असेल. बरं ह्या हरामखोरांनी जे कमवलेलं असतं ते लय न्यायानी नीतीनी सत्यानी असं कमवलेलं असतं असं नाही ना. सख्या भावाचं घेतो महाराज नावावर करू. सख्या भावाचं देंगे दिलायंगे असे बुडवून अशा प्रकारचे कमवलेले असतात. आणि महाराज ज्या वेळेला तो यम न्यायला येतो ना त्यावेळेला पासबुक बरोबर नेता येत नाही. ती कार्ड कोणती असतात ते फोन पेन गुगल पेन. आता शरीरच नाही नेता येतं ते फोन पेन गुगल पे कुठं नेता येतं. त्याच्या शरीराचा असं खेचून काढतात महाराज आणि इथूनच हाणायला सुरुवात करतात. इथंच मारिते तोडीते जोडीते निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. कसं वाटत असेल हो. लोक म्हणतात त्याचं बरं झालं हो. काय झालं सोमवारी मिळाला काय सोमवारी आयला तिकडं हाणायला लागलेत. यमदूत यांनी ना सोमवारी मिळाला आणि एकादशीला मिळाला. कुत्रे काय कमी मारतात सोमवारी आणि एकादशी. मरणाचा कालावधी हा ध्यान योग्या करता सांगितलेला. यत्र काले येतो ना वृत्तीम आवृत्तीम चैव योगिन. हा या हरामखोरा करता बाटली खाल्या करण्याकरता नाही. तो कधीही मिळाला आणि कुठंही मिळाला तरी त्याला न्यायला यमच येतात. आणि ते नुसते येत नाही बरोबर हत्यारं घेऊनच येतात. यमाचा पाहुणा प्राणी. त्यामुळं हे लाभ नाही आहे संसारात. सगळ्याच्या आत तीच आग आहे. तुमच्या काय ना आमच्या काय. आम्ही बोलत असलो तरी आम्हालाही तेच लागत पण लाभ नाही आहे. हा तुकोबार आहे देवासमोर सांगता देवा लाभाचं स्वरूप आहे घडोघडी सतत 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 अशा प्रकारचं तुझं चिंतन करणं. चिंतन म्हणजे काय हो. देवाचं नाव घेणं. पण नुसतं नाव घेण्याला चिंतन नाही म्हणत म्हणा. नुसतं नाव घेण्याला चिंतन नाही म्हणत. रूपाच्या आठवासह नामाचं आवर्तन. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐसे धरुनी आधान मने करावे चिंतन. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐसे धरुनी आधान मने करावे चिंतन. बरोबर पांडुरंग समोर उभा आहे आणि त्याच्याकडे पाहत पाहत विठ्ठल नामाचं आवर्तन करणं याला चिंतन म्हणतात. फारच पॉवरफुल अशा प्रकारचं हे साधन आहे महाराज. फारच पॉवरफुल साधन आहे. आणि या चिंतनाची साधना कलियुगामध्ये करता येते. म्हणून व्यास महर्षींनी 4 युगात श्रेष्ठ युग कोणतं या प्रश्नाचं उत्तर देत असताना धन्य कलिही अशा प्रकारचं उत्तर दिलेलं. कलियुग धन्य. कलियुग धन्य. काय होतं चिंतनाने हो. काय होतं चिंतनाने. तुकोबाराय विचारतात काय होत नाही चिंतनाने. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठली चिंतिता. एका विठ्ठलाचं चिंतन केलं असतं. काय केले नव्हे. म्हणजे तुकोबार यांचा हा अनुभव आहे. अनुभव
रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांना अभंग न करण्याची आज्ञा देऊन केलेले अभंग पाण्यात बुडवायचे का सांगितले याचा कधी विचार केलाय तुम्ही? आपण चरित्रात हे ऐकतो की रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांना सांगितलं पुन्हा इथून काही अभंग लिहायचे नाही, आणि जे लिहिलेले अभंग आहे ते काय करायचे? पाण्यात डुबवायचे. का? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? ज्या वेळेला ते अभंग रामेश्वर शास्त्रीच्या कानावर पडले, आता आपल्याही कानावर पडतात, आपल्याला काही वाटत नाही विशेष. का? त्याच्यातली अक्कलच नाही. शास्त्री बुवांनी 4 वेदाचं अध्ययन केलेलं होतं, दशग्रंथी होते शास्त्री बुवा. ज्यावेळेला तुकोबारायांचा अभंग वाचला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अरे हे शब्द मराठीतले असले, हे शब्द मराठीत असले तरी याच्यात सिद्धांत सगळा वेदाचा आहे, वेदाचा अर्थ आहे, वेदाचा. आणि त्या काळातल्या मान्यतेनुसार वेद प्राकृत भाषेत येऊ नयेत आणि वेद प्राकृत लोकांनी ऐकू नयेत. अजून सुद्धा काही मंडळी वेद दुसऱ्याला नाही शिकत. आणि हे तर अभंग 18 पगड जातीतले कोणाच्याही पाठे बाया त्यावेळेला काय त्या विशेष काळ होता महाराज. तुकोबारायांच्या मुखातून अभंग बाहेर पडला रे पडला, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरायचा तो. लोकांनी तो पाठ करायचा आणि म्हणत राहायचे, पाठ करायचा आणि म्हणत राहायचे. आता फक्त म्हणणारालाच पाठ नसते. विठ्ठल विठ्ठल कारण त्यांनी साऱ्या गमापाला जेवढी झक मारलेली आहे तेवढी अभंग पाठ करायला नाही मारली ना. वास्तव आहे ते सांगते. तिथं चांगले आता आमच्या आश्रमात ते शिबिर चालू आहे तर लगे सकाळी 5-25 पोरं ते पेटेवर अभंग पाठ करत. अभंग कुठं पाठ आहे? हरिपाठ पाठ नसतात महाराज म्हणणाराचे. इथले मला नाही माहिती, इथले बी तसेच असतील काही. हे दुसरीकडचे थोडेच आहेत, सगळे महाराष्ट्रातलेच आहेत ना, सगळे नाही. त्या काळामध्ये तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडला अभंग. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. यांनी त्याच्या ऐकलं की त्यांनी पाठ करायचं, त्यांनी त्याचा पाठ करत, त्यांनी त्याचं असं पसरत राहायचं, पसरत अशा प्रकारे वेद. आणि मग वेद प्राकृतात येणं चांगलं नाही म्हणून मग त्यांनी तशा प्रकारची आज्ञा केली. पण मला याच्याकरता मी सांगितलं की तुकाराम महाराज वेद शिकायला कुठं गेले होते? तुकोबारायांचं चरित्र आपण जर पाहिलं, 12व्या वर्षी तर लग्न झालं त्यांचं, आणि 13व्या वर्षी दुकान गळ्यात घातलं त्यांच्या बापाने. आळंदीला बी नाही गेले कधी. नंतर मग जायला लागले आळंदीला, ते वारीला फक्त, शिकायला नाही. तेव्हा संस्था बी नव्हती आळंदी. आणि त्यावेळेला वेद शिकायला काशीला जावं लागत होतं, 12 वर्ष राहावे लागत होते. ते बी दुसऱ्याला शिकवत नव्हते, नावं बदलून जानवे घालून जावं लागत होतं. आम्ही केलेलं आहे ते, तुम्हाला काय सांगावं. जाऊ द्या. तुकोबारायांनी पुढे म्हटलेला आहे वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचून. मी तुम्हाला तुकाराम महाराजांना वेदाचा अर्थ कळाला कसा? जर ते शिकलेच नाही, शिकलेल्याला कळा नाही गेला, तर ते शिकलेच नाही त्यांना हा अर्थ कळाला कसा? महाराज, हा नामचिंतनाच्या साधनेचा महिमा होता. नामचिंतनाच्या साधने एकाया चिंतने अवघे होती लाभ. एकाया चिंतने नाम संकीर्तन गोविंदा
गोविंदाच्या नामसंकीर्तने, भगवंताच्या नामचिंतनाने जगात जेवढे लाभ आहेत ते सगळे प्राप्त होतात. सगळे लाभ. तुकाराम महाराजांच्या कालामध्ये जवळ चिंचवड नावाचं गाव आहे, पिंपरी चिंचवड म्हणतात, त्यावेळेला ते खेड होतं. तिथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. अष्टविनायक आहे, त्याच्यातलं एक विनायक आहे त्याच्यात. आणि त्या विनायकाची सेवा करणारे तिथं चिंतामणी देव म्हणून होते. चांगल्या प्रकारचे उपासक होते, ब्राह्मण होते. थोड्याफार सिद्ध्या, थोड्याफार म्हणजे गाय दूध द्यायला गेली, लाथा मारायला लागली, अंगारा दिला, असल्या कोरगडण गाळायला लागलं, सामान्य अशा प्रकारचे सिद्ध. पण मग त्यांचा समाजामध्ये खूपच गावगावा होता. पुढ्या बऱ्याच कामं करतात म्हणा चांगले. त्यांच्या कानावर गेलं की तुकाराम महाराज त्यांच्याबरोबर देव जेवतो, अमकं होते तमकं होते. त्यांना माहिती होती श्रद्धाळू लोक, श्रद्धा चांगली असली तरी मूर्ख बिलही राहते महाराज. श्रद्धेचा वापर किती करावा आणि कुठं करावा त्याची मर्यादा त्यांना राहत नाही. अतिश्रद्धा होते, त्याच्यामुळे मग एवढं असलं तर ते एवढं करून सांगायचं. अफवा असू शकतात. खरंच तुकाराम महाराजांच्या ठिकाणी सिद्धी आहे का, बोलवून विचारात आपल्याला जाणून घेऊ. खरं असेल तर मान्यता देऊ, नसेल तर दंड करू. म्हणून त्यांनी एक माणूस तुकाराम महाराजाला बोलवायला पाठवला. तुकाराम महाराजांना देऊला लक्षात आलं, देव आपल्या भेटीची अपेक्षा करतात. तुकाराम महाराज तिकडून निघाले, मध्ये दोघांची भेट झाली. त्यांनी अवतार होतं, ते अवतार म्हणजे तुकाराम महाराजचं काय धोतर, बाराबंदी, फेटा, गळ्यात विना, हातात चिपळ्या आणि भजन. विठ्ठल 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 शिवाय तुकोबाराय पाऊलच टाकत नव्हते. नाम विठोबाचे यावे मग पाऊल टाकावे. त्यांनी ओळखले म्हणे, बाबा तुम्ही तुकाराम बाबा? म्हणले हो. हो मी तुमच्याकडेच निघालो होतो. का? देवाने तुम्हाला भेटायला बोलले. हो म्हटले मी त्यांच्याकडेच चाललो. त्या दिवशी नेमके देव स्नानाच्या अगोदर पुष्पवाटिकेमध्ये गेले. तर सगळी फुलझाडी सुकायला लागली होती. 2 दिवसापूर्वीच त्यांनी माळ्याला सांगितलं होतं की पाणी दे, जरा केर कचरा काढून घे. कशाला? त्यांनी काही केलं नाही. खूप झालंच. त्याच्यामुळं खूप राग आलेला होता माळ्याचा. स्नान केलं नाही, मानस पूजेला जाऊन बसले. डोळे झाकले की गणपती यायच्या ऐवजी माळे उभं राहायला पुढं. बोललेस ते, तुला काय लॉज वाटते का? अमकं होतंय का तमकं होतंय का? महिना झाला का कसा लगे उभा राहतो पैसा करता आणि
झाडाला पाणी दिलं, थोडे थोडे बोलले, पण पुन्हा लक्षात आलं आपण ध्यानाला बसलो. त्या माळ्याला बाजूला केलं, गणपतीला आणलं, ध्यान केलं आणि तोपर्यंत तुकोबाराय येऊन बसलेले होते. आले मानस पूजेतून बाहेर आले की तुकोबारायने दंडवत घातलेले आहेत. त्यांनी असं 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 केलं आणि विचारलं की महाराज कधी आले? आता तुकोबारायांनी ठरवलेलंच होतं याचं ऑपरेशन करायचं. कधी आले? तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आलो. जाणते होते ते. खऱ्या दिवशी अहंकार उतरला. म्हणजे आपण मानस पूजेमध्ये असताना माळ्याला शिव्या दिल्या, प्रत्यक्षात तर दिल्या नाही. म्हणजे आपल्या मनात काय चाललंय ते कळण्याची सिद्धी तुकोबारायांना प्राप्त आहे. महाराज ही सिद्धी सामान्य सिद्धी नाही आहे. फक्त देवाला कळतं तुमच्या मनात काय आहे. माझ्या हे चांगलं बी आहे म्हणा. एकामेकाला कळत नाही, नवऱ्याचं बायकोला कळत नाही, बायकोचं नवऱ्याला कळत नाही, पोराचं बापाला कळत नाही, बापाचं बरं. म्हणून काही दिवस तरी घरं एकत्र राहते, सिद्धी आहे. आणि तुकाराम महाराजांना ती सिद्धी प्राप्त आहे. म्हणजे लोक जे सांगतात त्याच्यापेक्षा कितीही श्रेष्ठ अशा प्रकारचे तुकोबार आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. पण मग मला सांगा ही सिद्धी त्यांना कशामुळे मिळाली? योगाचं साधन तुकोबारायांनी केलं नाही. कोणावर? आमची योग तपे करू बापे, भगवत चिंतनाने. तेव्हा चिंतन हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. घडोघडी चिंतन करणं हा मानव देहातल्या लाभाचं वास्तव स्वरूप आहे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. देवा ऐकत आहे ना? नाही तर आम्ही इकडं बडबड करतो आणि तिकडं पसरा तुम्ही. देवाला म्हणतो मी, हे कीर्तन कोणा करताय? देवा करताय. मागणी देवाकडे आहे ना. चिंतनाची जोडी हाची लाभ. काही काळजी करू नका, आज वारण फिरण काही येणार नाही. हाची लाभ घडोघडी तुम्ही वसोनी अंतरी. देवा हा जो भाव आहे माझ्या मनामध्ये निर्माण झालेला लाभाचं स्वरूप आहे, तर हे सतत जागं राहण्याकरता तुम्ही माझ्या अंतःकरणात बसून सारखं निर्धाराने अशा प्रकारचं मला जागवा. काय होतं कीर्तनात ऐकलं तेवढ्या पुरतं पटत बी महाराज. आणि माणसं उठले आणि एकदा कचरा झकाटला का पुन्हा पहिलं हाय ते तसंच होतं. तसं नाही झालं पाहिजे. तुम्ही माझ्या अंतःकरणात राहून सतत मला निर्धाराने या बाबतीत जागवा ही मागणी आहे. माझं मन चिंतन सोडून इकडं तिकडं कुठं गेलं की जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. लगेच त्याच्या समोर सुदर्शन. अशा प्रकार सुदर्शन हे आयुध जी आहेत पूर्वीची अस्त्र, त्या अस्त्रात सगळ्यात श्रेष्ठ अस्त्र आहे सुदर्शन. या सुदर्शनाच्या जोरावर हो सगळ्या पृथ्वीचं राज्य करतो महाराज, जगाचं राज्य करतो. किती राक्षस किती झाला काय झाला, सुदर्शन सोडलं की मुंडकं उडवलं समजायचं. ते सुदर्शन घाला एक अर्थ. किंवा सुदर्शन म्हणजे तुमचं जे मोहक दर्शन आहे ते मनाने ते पाहिलं की ते तुम्हाला सोडून मग जाणारच नाही. जेथे जेथे जाय म्हणून अडघाला सुदर्शन. देवा तुम्ही जर माझी मागणी एवढी पूर्ण केली ना तर मी काय करा आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे भोजे, 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 तुका तुका
तू